नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग रिलेटेड खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. कारण या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती अपडेट मीन्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची अपडेट देणार आहे. तर डॉक्युमेंट रिलेटेड संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा, ग्रुप सी आणि ग्रुप डी, डी व्ही म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ओके, शॉर्टमध्ये लिहिलं आहे मी इथे. तर डी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आलेली आहे. तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोणत्या विभागाची किंवा कोणत्या जिल्ह्याची डेट आलेली आहे, कधी व्हेरिफिकेशन असणार आहे, प्रोसेस काय असणार आहे, या व्यतिरिक्त बरेचसे पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार होतो मित्रांनो. तर व्हिडिओ तुम्हाला काय करायचं आहे, जरा स्किप न करता संपूर्ण बघायचं. कारण थोडासा जरी व्हिडिओ स्किप केला मित्रांनो तर तुमची माहिती अपुरी राहून जाईल. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण ज्या गोष्टीची तुम्ही आता वाट बघत होता की व्हेरिफिकेशन कधी होईल तर आणि जॉईनिंग वगैरे कधी मिळेल तर संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यानंतर ग्रुप सी उर्वरित निकाल कधी लागेल याचे पण हा पण पॉईंट कव्हर करूया आपण. त्याच्यानंतर गट ड निकालचे आणखी काही अपडेट्स आहेत, तर ते संपूर्ण अपडेट्स ईमेल असो, कॉल येणार का, बरेचसे तुमचे प्रश्न आहेत. संपूर्ण सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. एकदा हा व्हिडिओ बघितला ना मित्रांनो, तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ बघायची गरज राहणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत, नाहीतर कोणती एखादी जरी तुम्ही चूक केली तर तुमच्या सिलेक्शनमध्ये खूप मोठा अडथळा येऊ शकतो. त्याच्यामुळे व्हिडिओ पण संपूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, ई नोकरी संदर्भ माझा यूट्यूब चॅनल आहे. मॅक्झिमम लोकांनी सबस्क्राईब करा. तुम्ही काय करता, व्हिडिओ बघताय मित्रांनो, व्हिडिओवर येऊन कॉमेंट्स पण करतायत, पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत. मला इथे संपूर्ण माहिती दिसते. ओके, कोण माझा सबस्क्रायबर आहे आणि कोण सबस्क्रायबर नाही आहे, तरी मी सर्वांची उत्तर देत असतो. पण याच्यापुढे एक गोष्ट मी पण आता नोटीस करतोय की मॅक्झिमम कॅन्डिडेट्स येत आहेत, पण ते काय करतायत, फक्त कमेंट्स करून चालले. तर तसं नका करू. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला. ओके, याच्यानंतर मी जे सबस्क्रायबर असतील माझे, मला इथे संपूर्ण डिटेल दिसत असते, जे सबस्क्रायबर कमेंट करतील त्यांच्याच कमेंटचे मी आता इथे उत्तर देणार आहे. ओके, त्याच्यामुळे आधी सबस्क्राईब करा चॅनलला, त्याच्यानंतर कमेंट करा. मी प्रत्येक कमेंटचं मग तुम्हाला ॲज अ सबस्क्रायबर जर असाल तर उत्तर देईल. ओके, तर चला आता क्षणाचा विलंब न करता आपण बघणार आहोत. तर ही शॉर्ट नोटीस आहे. याच्यानंतर आपण परत एक PDF पण बघणार आहोत. तर हे गडचिरोलीचं आहे. याच्यामध्ये बघा, तर इथे यांनी डायरेक्ट मी म्हणजे डायरेक्टच तारीख आणि सगळे जास्त डिटेल वाचत नाही. ऑलरेडी आता काय आपल्याला बाकीचे अपडेट्स पण बघायचे आहे आणि व्हिडिओ खूप शॉर्टमध्ये कव्हर करणार आहे. मी हार्डली 4 ते 5 मिनिटामध्ये संपूर्ण इथे व्हिडिओ कव्हर होऊन जाईल. तर बघा, ही गडचिरोलीची न्यूज आहे, अपडेट आहे. तर 20 फेब्रुवारी 2024 रोजी तुम्हाला 9 वाजता पत्त्यावरती हजर राहायचं. इथे व्हेरिफिकेशन होणार. आणि बघा, डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, तर DV रिलेटेड जे काही आपल्या डॉक्युमेंट्स लागतील त्याच्यावरती बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही माझ्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जा, तिथे तुम्हाला डॉक्युमेंट रिलेटेड सर्व कोणती कागदपत्रे लागतील, जर डॉक्युमेंट्स मिसिंग असतील तर कसं करायचं, लहान कुटुंब प्रमाणपत्र. ओके, तर ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला त्या एका व्हिडिओमध्ये मिळून जातील. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये जा आणि तिथे बरेचसे व्हिडिओ मिळून जातील. ओके, त्याच्यानंतर बघा, जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे. मूळ दस्तावेज व छायांकित प्रतीचे किती 2 सेट लागतील आणि सेल्फ अटेस्टेड. ओके, बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होते की म्हणजे कोणाची साईन लागेल का, अटेस्टेड कसं करायचं, तर तुम्हाला फक्त सेल्फ अटेस्टेड करायचं आहे. आणि हा ॲड्रेस आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची व्हिडिओ म्हणजे अपडेट बघा, हे कॉमन फॉर ऑल आहे. ओके, याच्यामध्ये बघा, तर तुम्हाला काय करतात हे लोक, म्हणजे जो विभागामार्फत म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्रत्येक विद्यार्थ्यांना जे सिलेक्शन झालेले आहेत आणि जे वेटिंग कॅन्डिडेट. ओके, इथं पुन्हा पॉईंट लक्षात घ्या. विद्यार्थी मला कमेंट करतात की वेटिंगवाल्यांनी जायचं का. मित्रांनो, वेटिंगवर असाल तर तुम्हाला का नाही जायचं, तुम्हाला जॉब नाही पाहिजे का, मला एक उत्तर द्या. जर तुम्हाला जॉब नसेल पाहिजे तर वेटिंग कॅन्डिडेट्स नका जाऊ व्हेरिफिकेशनसाठी. ओके मित्रांनो, पॉझिटिव्ह घ्या माझी गोष्ट, मी काय बोलतोय. वेटिंगवाल्या कॅन्डिडेट्सला पण इथे व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे, त्याच्यासाठीच तुम्हाला वेटिंगवरती ठेवलं आहे. ओके, जर समोरचा कॅन्डिडेट जॉईन नाही झाला तर वेटिंगवाल्यांचे इथे चान्स असतील. तर सगळ्यांना ईमेल येत आहेत आणि कॉल पण येत आहेत. ओके, तर ईमेल आल्यावरती तुम्हाला त्याचा रिप्लाय पण द्यायचा आहे न चुकता. पण ईमेलमध्ये पण एक घोड होतोय, तो काय, तर मी तो पण पॉईंट तुम्हाला समजावून सांगणार. ओके, तर ईमेल आला तुम्हाला, तर ईमेल कसा चेक कराल, आपल्या इनबॉक्समध्ये जायचं. कधी काय होतं मित्रांनो, इनबॉक्समध्ये मेल दिसत नाही तर घाबरून नका जाऊ. काय करू, कसं करू, स्पॅम फोल्डर जो असतो, परत एकदा लक्षात द्या, मोठ्या अक्षरात लिहितो थांबा, स्पॅम. ओके, SPAM स्पॅम फोल्डर असतो ईमेलमध्ये, तिथे जायचं आणि
तिथे चेक करायचं तुम्हाला, तिथं कधी कधी जमा होतो ओके स्पॅम फोल्डरमध्ये. आणि एक घंट्याने ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे 1 ते दीड घंट्याने तुम्ही आपला ईमेल बॉक्स चेक करत राहा, स्पॅम फोल्डर सोबतच स्पॅम फोल्डर पण चेक करत राहा ओके. तर ही खूप महत्त्वाची माहिती होती, याच्यावरती पण आता मी हाय पॉईंट कव्हर केलेला ओके. आणखी बाकीच्या जिल्ह्यांचं पण बघू कसा शेड्यूल आहे. तर हे झालं. तर बघा ईमेल रिलेटेड जो टॉपिक बोललो होतो मी, आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला असं पाठवलं होतं. आता इथं बघा ही कोणती लँग्वेज आहे त्यांना कळालीच नाही. आता व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, याच्यासाठी मी सांगतो की व्हिडिओ स्किप नका करू. आणि यांना समजलं पण नाही आणि यांनी रिप्लाय बघा काय दिला, येस मॅडम. जेव्हा तुम्हाला काय बोललं याच्यामध्ये समजलं नाही तर तुम्ही रिप्लाय कसं काय देताय. तर हा मोबाईलचा इश्यू होऊ शकतो तुमच्या. जर मोबाईलची लँग्वेज जर सपोर्ट नसेल करत तर तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन ती लँग्वेज चेंज करायची ओके. इंग्लिश मराठी पण सपोर्ट केली पाहिजे. विथ इंग्लिशसोबत मराठी आपली मातृभाषा आणि हिंदी या दोन्ही लँग्वेज सपोर्ट करायला हव्या. म्हणजे तुम्हाला मराठी आणि हिंदीमध्ये जे काही देवनागरी लिपीमधली जी आपली मेल असतं तर तो तेव्हाच दिसेल. तर त्याच्यामुळे तरी घाबरू नका. जो दुसरा एक ऑप्शन आपल्या प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असते माझ्याकडे. दुसरा एक ऑप्शन आहे आपल्या काय करायचं, ब्राउझरमध्ये तुम्ही आपला ईमेल आय डी ओपन करा किंवा तुमच्याकडे सिस्टम लॅपटॉप काही असेल, कम्प्युटर PC असेल ओके, PC किंवा आपला लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवरती पण तुम्ही ओपन करा आपला ईमेल. तिथे तुम्हाला हा मेल क्लिअरली दिसून जाईल ओके. तर हा व्हेरिफिकेशन रिलेटेडच मेल होता, पण त्यांना लँग्वेजच कळली नाही तर तरी इथे त्यांनी येस मॅडम म्हणून रिप्लाय केला. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय म्हणू शकले असतं, तर म्हटलं असतं की म्हणजे तुम्ही काय बोलताय मला, म्हणजे लँग्वेज माझ्या मोबाईलमध्ये सपोर्ट नाही करत, प्लीज व्हॉट एव्हर दी मॅटर यू हॅव सेंडेड मी जस्ट मीन्स त्याला काय करा इंग्लिशमध्ये तुम्ही मला सेंड करा असं पण बोलू शकले असते. तर असं हा एक मुद्दा मला महत्त्वाचा वाटला म्हणून इथं तो पण पॉईंट कव्हर केला मी ओके. त्याच्यानंतर आता बघा एक सॅम्पल दाखवतो कशा प्रकारे तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. तर बघा आता एक आपण शेड्यूल घेऊया. तर हा 16 ते 29 आहे, हा नागपूरचा शेड्यूल आहे ओके. आणि इथे बघा नागपूरवाले जे कॅन्डिडेट्स आहेत बाकी जिल्ह्यांचे पण आलेले आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती जायचं आहे. तिथे मी लिंक टाकलेली आहे, त्या लिंकवरती जायचं आहे. जशी NRHMची आणि DHSची लिंक आहे, तिथे संपूर्ण जिल्ह्यांचे, परत एकदा लक्षात घ्या, संपूर्ण ऑल डिस्ट्रिक्टचे ज्यांचे निकाल लागले त्या सर्व डिस्ट्रिक्टचे शेड्यूल आलेले आहेत ओके. जरी टेलिग्रामवरती तुम्हाला काही जिल्ह्याचे जरी मिळत असतील, पण तुमचं कर्तव्य काय आहे, तुम्ही स्वतः जाऊन पण इथे डाउनलोड केलं पाहिजे त्याच्यानुसार. कारण आता तुम्ही होणारे भावी सरकारी कर्मचारी होणार आहात आणि तुम्हाला या सर्व ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या पण आल्या पाहिजेत. हाच एक माझा उद्देश असतो. म्हणून मी अपडेट देताना काय करतो, प्रत्येक याची अपडेट टाकत म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक PDF मी टाकत नाही. फक्त तिथं काय म्हणतो मी तुम्हाला की संबंधित वेबसाईटवरती जाऊन डाउनलोड करा. तर वेबसाईटवरती गेले तुम्ही, तुम्हाला जे काही 34 आपल्या जिल्ह्याचे ज्या जिल्ह्यांचे निकाल लागलेले आहेत त्यांचे तुम्हाला व्हेरिफिकेशनचा शेड्यूल मिळेल, तो तुम्ही डाउनलोड करा जिथं फॉर्म भरलेला ओके. तर आता मी जसं जिल्हा नागपूरचं कव्हर करतो याच्यामध्ये बघा यांनी सर्व डिटेलमध्ये दिलेलं आहे. 16 तारीख 17 तारीख असं शेड्यूल असेल. त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या पदाचं असेल बघा नेमणूक करण्यात आलेले कामकाज. त्याच्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक 41 उमेदवार, त्याच्यानंतर 2 उमेदवार, अधिपरिचारिका 50 उमेदवार, त्याच्यानंतर महिला 50 उमेदवार. या प्रकारे शेड्यूल आहे इथे ओके. सर्व यांनी सेग्रिगेट केलेल्या पद्धतशीर खूप चांगल्या पद्धतीने इथे व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे. त्याच्यानंतर हे झालं. त्याच्यानंतर बघा इथे संपूर्ण डिटेल दिली आहे, याच्यामध्ये तुम्ही आता एकदा वाचून घ्या. उपरोक्त कर्मचाऱ्यांकडून वर नेमून देण्यात आलेल्या दिनांकनिहाय कामकाजाविषयी पाठपुरावा तसेच पर्यवेक्षणे कामकाज करणे. तर ही तुमचं शेड्यूल आहे. त्याच्यानंतर या अधिकाऱ्यांची इथे नावं दिलेली आहेत ओके. आता आपण नेक्स्ट जाऊया. PDF खूप मोठी आहे, जास्त जर बोलायला गेलो तर इथे व्हिडिओ लांब होऊ शकतो. त्याच्यानंतर कोणत्या याचं कुठे कुठे होणार आहे ओके. बघा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, दंतयांत्रिकी, वार्डन, वीजतंत्री यांचं म्हणजे काय मूळ दस्तावेजची पडताळणी VC हॉलमध्ये 16 तारखेला असेल. अशा प्रकारे तुम्ही आपलं संपूर्ण शेड्यूल इथे बघून घ्या ओके. प्रत्येक जिल्ह्याच्या कॅन्डिडेट्सने आपापल्या जिल्ह्याचा शेड्यूल डाउनलोड करायचा आहे. तरी मी इथं शॉर्टमध्ये याला थोडंसं खाली जातो, व्हिडिओ पॉज करून मग तुम्ही माहिती वाचू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्याला इथे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण मिळून जाईल. तर सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत ठेवा मित्रांनो. आणि आत्ता जरी तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स नसतील तर थोडासा अजून तुमच्याकडे 5 ते 10 दिवस आहेत. या दिवसांमध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स रेडी करायचे. ज्यांच्याकडे काही डॉक्युमेंट्समध्ये तफावत असेल, काही ॲफिडेविट करायचं बाकी असेल ते संपूर्ण करून घ्या. तर ऑलमोस्ट मित्रांनो सर्व पॉईंट्स मी इथे कव्हर केलेले आहेत. एखादा पॉईंट जर सुटलेला असेल
तर तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं. प्रत्येक आपण कमेंटचं उत्तर देतो. पण यावेळेस मी आता काय करणार आहे, जे आपले कॅन्डिडेट सबस्क्रायबर असतील त्याच कॅन्डिडेटचं मी आता इथे प्रश्नाचे उत्तर देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आधी चॅनलला सबस्क्राईब करा, मग तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.